हॅलो या ठिकाणी दुसऱ्या बारीसाठी हॅलो शाहीर बुवा विनेश दिलीप बुवाचे आणि संपूर्ण नाच मंडळाचा दुसऱ्या बारीसाठी उपस्थित रसिक मायबा प्रेक्षक आणि बुवांना मानाचा मुजरा करतो. तत्पूर्वी या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम आमचे जीवन बुवा करून गेलेले आहेत. रसिकांच्या मनापसंतीतून आलेले पारितोषिक या ठिकाणी सागर चव्हाण यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे कोकणातील फेमस ट्रॅव्हल्स अर्थातच चिराग ट्रॅव्हल्सचे चालक बबनदादा गावडे यांच्याकडे 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे मालक अनिल गुरव साहेब सागरबा भांबेड यांच्या वतीने हे पारितोषिक आलेले आहे. त्यांना मानाचा मुजरा करतो. बाबा माझा बराच काय बोलून गेला आणि ज्या पद्धतीने बोलले त्याच्या 4 पटीने मी बोलणार. त्याला त्याचा अनुभव आहे आणि मी नक्कीच बोलणार, यात काही वाद नाही. या ठिकाणी चिमण बुवा सुरुवातीलाच म्हणाले की वाजी बुवा 3-3 वर्ष झाले 30 गवळण गातोय. बुवा गवळण ती नाही गाताय, मी चाल ती धरून ठेवली आहे. चिमण बुवा चाल ती धरून ठेवली आहे. जेव्हा तुला जमेल तेव्हा दे, परंतु जेव्हा तू अशी ती चाल नक्कीच ती असणार आहे. चिमण बुवा मी म्हटलं काना तुझा मुतलाय पडवीवर 10 वेळा तर गेल्या बोले ना. अरे तू नेला गेलास त्याचा बुवा. मी म्हटलं काना तुझा मुतलाय पडवीवर. या मेल्याला भिंतीवर मुताची सवय त्याने ऐकला भिंतीवर. मी काय म्हटलं काना तुझा मुतलाय पडवीवर. यांना सवय भिंतीवर मुताची त्याने ऐकली भिंतीवर.
तुझ्या बात काढत काय बुवा उंदीर मेला उचलाय काय हा उचलाय काय नाही ना आरवी गोताड ज्वेलर्सचे मालक आरवी गोताड ज्वेलर्सचे मालक आनंदा घडशी यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे माझे धन्यवाद नक्कीच आणि म्हणतात सारखा आपला जीवन स्वप्नात येईल अरे आजच्या वारीचा बहुत प्रतिस्पर्धी आहे स्वप्नात आलास चालेल कुठल्या बार मध्ये येऊ नकोस बुवा हा स्वप्नात आलेला चांगला असतो नको तिकडे नको बुवा है की नाही एका पण गाण्याची धड चाल देता आली नाही त्यांच्या गवळीचा विषय कसा घेतोय बघा मध्ये आणू नको तू आहे असं तरी घडलेलं आहे म्हणून आजच माझा झालाय पगार आवाजाचा बादशाह अति तिथं माती झाली आहे 2 ओळी गायला की बाबाचा माझा आवाज शोधावा लागतो कुठं गेलाय 7-8 वर्षापूर्वी आम्ही कार्यक्रम जबरदस्त केले तेव्हा त्याला सांगितलं होतं एक मित्र म्हणून त्याला सल्ला दिला होता हे आव्हानाचे बादशाह सप्तसुरांचे बादशाह हे भेटायला लागले सगळे बादशाह नाही शक्तितुऱ्याचा एकच बादशाह शाहीर रामचंद्र घाणेकर लक्षात ठेवा की कोण नाही मी गावचे कार्यक्रम बंद केले माझे काही वैयक्तिक कारण म्हणून बंद केले ह्या सगळ्यांना ना मुंबईमध्ये मी आणलंय हो माझ्याबरोबर कार्यक्रम झाले तेव्हा 10 रुपयाला आले मला नाही सांगायचं बादशाह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे की नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शक्तितुऱ्याचा बादशाह एकच शाहीर रामचंद्र घाणेकर आपण रंगभूमीचे सेवक कसला बादशाहला एक चाल दिली ती देणं जमान आहे बादशाहचा गुलाम खालून धरतोय बाबा ही नाही ती आहे हे बादशाह हे सगळे बादशाह पुरून ठेवले आणि म्हणून त्यांनी सांगितलंय कशाला अंतेस मध्ये तू आहे कसा विषय देतोय बघा तुम्हाला पटेल तुम्हाला ह्याची गाडी नाही पटणार ह्याला एवढा काही जमणारच नाही आणि म्हणून अरे आजचा माझा झालाय पगार घेऊ नको तू आता उदार गोष्ट पटली झटकन उठली वेळ फार कमी आहे शॉर्टकट मध्ये कसं देतोय बघा समजू नको तू गोकुळचा दादा तर बाबा तू दादा त्यांचा आता इथून गेल्यावर बसशील ना त्यांचा तू दादा आमचा नाही म्हणून अरे समजू नको तू गोकुळचा दादा भिणार नाही तुला ही बाई राधा प्रेमानं सांगून घे थोडं मानून प्रेमानं सांगून घे गोड मानून नाहीतर मी काही ऐकत नाही राधा म्हणते नाहीतर मी काही ऐकत नाही आधी धरेन तुझा तो पाय आधी धरेन तुझा तो पाय मग तुझी पुन्हा मी घालेन हाय आधी धरेन तुझा तो पाय तुझी पुन्हा मी घालेन मजा आली काय बुआ वाजेगा गाना सुनेगा क्या वाजेगा गाना सुनेगा क्या अरे आई ना दिया जेवण बुआ आई नाही घातली आणि बाय नाही घातली वाजेगा गाना सुनेगा क्या
चांगल्या जमलेल्या माहोल मध्ये एक वाईट शब्द त्याने वापरला. त्याने मग सांगितलं शास्त्रात आहे. आता 6 शास्त्र 18 पुराणे हो, एवढी कोणी वाचलेत? एक विषय त्यांनी वाचला तो मी नसेल वाचला, मी वाचलो तर त्यांनी नसेल वाचला. पण उत्तराला उत्तर मी देणार, पण त्याच्या आधी 4 ओळी काय म्हणतोय बघा. हे यांना जमणार नाही, माझीच काम आहे. म्हणून की मला ज्ञान शिकवायला चिमण बुवा, अजून तेवढं तुझं वय नाही. याला असा 4-5 वर्षांनी मोठा बरोबर काय दादा आमचा. सुनेगा क्या, वाजेगा शायरी सुनेगा क्या. हा की मला ज्ञान आणि त्याचे ते काय आहेत ना 4-5 बाबांवर राग मारू नका, तो माझा मित्र आहे. हा त्याला घरी घेऊन जावा, काय करायचं करा. हा की मला ज्ञान शिकवायला जिमण्या तेवढं तुझं वय नाही. आणि माझ्या गाण्याचं स्पष्टीकरण द्यायला मला कोणाची भीती आणि कोणाचं भय नाही. अरे पाठी मागून एखाद्याला बोलायची तुझ्या सारखी मला सवय नाही. लागेल 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 बघ लागेल. तू बोललास बोल, मग मी बोलणार आहे. हा ती पाठी मागून एखाद्याला बोलायची तुझ्या सारखी मला सवय नाही. आवाजात थोडं मागे पुढे होईल. परवा घाटकोपर, काल दैसर, आज मालाड, उद्या टिटवाळा, परवा हे माळा घरी आला. आणि म्हणून की पाठी मागून बोलायची चिमण्या तुझ्या सारखी मला सवय नाही. आम्ही लागे का. आणि तू बोलशील ते सगळंच ऐकून घ्यायला. अरे बाबा, अरे तू बोलशील ते सगळंच ऐकून घ्यायला. मी काय तुझ्या सासऱ्याचा मानलेला जावई नाही. मला काय बोलायचं नाही. वाजे का और एक सुनेगा क्या, सुनाऊ क्या. ये थोड़ा थोड़ा घुमा और एक सुनाता हूँ. कधी जर तुम्ही संतवाणी वाचली असेल तर नक्कीच या 4 ओळीचं उत्तर तुम्हाला भेटेल. काय म्हणायचं आहे बघा. संतवाणी म्हणते की हरामाच्या पैशाने आयुष्याचा संसार कधी करू नको रे. की हरामाच्या पैशाने आयुष्याचा संसार कधी करू नको रे. आणि आता कुठे सुरुवात झाली जीवन बुवा तुझी, उगाच पापाचा घडा भरू नको रे. अरे मेल्या आयुष्याचं वाटोळ होईल तुझ्या, असा मार्ग कधी धरू नको रे. की आयुष्याचं वाटोळ होईल तुझ्या जीवन बुवा, असा मार्ग तू कधी धरू नको रे. आणि मर्दाची बाजू तुझी रे हिंदड्या, अरे मर्दाची बाजू तुझी रे मूर्खा. त्या हिंदड्याचं सोंग घेऊन इथं नाचू नको रे. त्यांनी जो विषय घाला त्याचं उत्तर देतोय. हा अरे अगो कारल्याचे माऊले, जेव्हा
कथा कल्पतरूमध्ये तो राजा जेव्हा भिकेला लागला, गर्वाचं हरण झालं, तेव्हा त्याने काय केलं बघा. हे चिमण बुवा, नीट ऐकायचंय बुवा. अरे नीच बाप तुझा कपटी. कथा कल्पतरूचा विषय. नीच बाप तुझा कपटी, त्याचा फोडतो कसा भांड. हा चिमण बुवा आता बघ. अरे नीच बाप तुझा कपटी, त्याचा फोडतो कसा भांड. अरे कमवाया पैसा तुझ्या आईला केली त्यानं रांड. कमवाया पैसा तुझ्या आईला केली त्यानं रांड. आणि म्हणून वाजेगा और एक सुनेगा क्या, सुनाओ क्या. अरे रिक्षात बसली, टॅक्सीत बसली, सॉरी रिक्षात बसली, टॅक्सीत बसली, कितीत बसली बोटी मधी. थोडासा आवाज है ना, थोडासा थोडासा थोडासा. वाजेगा सोनेगा तो थोड़ा सा तो देगा. नागवाड्या मला फिरायला बँगलोर म्हैसूर. हे बाबा नोय, आपण हसत प्रयत्न करायचा कार्यक्रम. हे काय असं लावून घ्यायचं नाही. हा यांचे बापाचे बाप आपण आहोत ना इकडं. आणि म्हणून आम्ही वापस लगेगा. मारून जाव हा बाजीराव, याचं वागणं बाई मला पटत नाही. जेवणभर रामानंद विषय येतोय. मारून ताव हा बाजीराव, याचं वागणं बाई मला पटत नाही. याची सवय काही बाई सुटत नाही. याची सवय काही बाई सुटत नाही. किती हलवावं याचा आमच्या शिंदेदारांनी सांगितलं आहे की बाबा कोकणचं गाणं झालं पाहिजे, ते घेतो. हा आमचे गुरु म्हणतात जाऊ दे. आणि म्हणून हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ट्रेंडिंगला असलेलं गाणं माझं कोकण जगात वारी या ठिकाणी गात आहे. आणि हे गाणं संगीत केलं तो संगीतकार एकत्र पडू आणि म्हणून चिमण बुवा आता नाही. चिव हा हा
आला शिवाजी बाजूवरती आला नाही का चालू केलं मनोज अरे आता काय नाही आता तर सवय झाली पहिला नाही भावा जरा बोललो की 10 जण धावून यायचे आणि आमचा एक धावून गेला की 10 जण कुठल्या 10 गल्लीत घुसायचं माहितच नाही आणि म्हणून स्वर्गाहून ही नगरी न्यारी क्या बात आहे आपले पण काय नाही तिकडं आपले पण तरी जरा आवाज करा बरं स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी. धन्यवाद. या ठिकाणी दुसऱ्या बारीचा डाव या ठिकाणी समाप्त करतोय. बुवांना बारीसाठी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा संकल्पपूर्ती श्री गणेश या मंडळाचे खरंच आभार व्यक्त करतो की हे दुसरं वर्ष माझं इथे
आणि वेणीवाकडी सेवा आपल्या चरणी ठेवून आपला सर्वांचा रामराम घेतो. बोला गणपती बाप्पा.